आंबेचर प्रमोद देसाई गाय खाऊन येले जाता खास करून तेच काकीन गाय घातल्या तरी पण लाजली नाही त्याच्याच काय दिलं आंबे जरा सीन दाखवा संध्याकाळ झाली म्हणजे काय आपले कोपऱ्याने आता मॅचिंग मारल्यान बरे सिक्स मारला आता आपल्या गावचा आपला रस्ता चालू आम्हाला व्हिडिओ हां चालू झाला हो स्पीड ब्रेकर तुका घ्या कमन होता चढ ताप दा थोडंसं ऑफ रोडिंग करतो आम्ही वारा कुठला वाटता आणखी जड राहून ना आतमध्ये स्टेबिलिटी हा आपल्याकडे काय विषय नाही तिनं जायचं तिनं काढल्या नाही आहे ना एवढ्या गाड्या आपल्या गाड्या घेतल्या आता साईडला अरे तो जाऊन दे ना हे बघा आपली माणसं पोचलेली आहेत आता आपण पतंग उडवतलो बघूया आपणाक जमता का वारा असा वाटता उडतलो वाटता म्हणतं उडाकच होय कारण गेल्या वर्षी पण आम्ही इथंच येऊन ट्राय केलं ह्योच एरिया होता तो मी मोठे व्हिडिओ टाकूक नव्हता आता बारीकसा व्हिडिओ टाकलो आम्ही असंच केलं आमकाच वाटलं नव्हता आणि आज जरा बनवलो ना एकदम प्रोफेशनल बनवलेलो माणूस हो बरं तर माहिती आलो बरा दिसतं खालती झालं पुढे नाही ते धावत झालं सर बोली काय म्हणता खाली जाऊया रे खाली जाऊया गाडी मस्त वाटतं ती काय 40ची करायची आहे बघ नाही चावी राहुली त्या का घेतलं साहिल वालावलकर पतंग हातात घेताना एकदम रेडी पोझिशन मध्ये जो माणूस काय सांगतो तो बघूया 1 मिनिट थांबा एक काम कर तिथं वर यश साळगावकर यांनी मांजा सांभाळल्या हातामध्ये आणि ओ उडतला जातला आमका काय कळणार नाही काय करतात ते पण गेल्या वर्षी आम्ही उडवलं तर इतके पण जायत नव्हतं त्याच्यावर आमका कळला की पतंग आज उडतला जाता पतंग गेला सोड पुढे गोलीचा काय ऐका नको गोली असंच सांगत राहतो म्हणजे त्याचा काय लक्ष द्यायचं नाही आमका त्यानं सांगणार ते 100% नाही उडाय रे अजून वर राहून मी ट्राय करतो मस्त रे बघ जास्त वारा पण नव्हता तरी पण उडत म्हणजे गेल्या वर्षीचा बनवलेलं होतं ते माणसाची धंड नव्हती पहिली गोष्ट म्हणजे काय ट्राय करूया मस्त रे एक नंबर बाबा थोडा सोडीच चलो नाही सोडीच दोरं खूप उतरलो ना दोरी खूप आपल्याकडे इलो खाली येता हळूहळू खाली येता शेपटी अशी काय नाही मला समजा ना फक्त खाली ह्या त्या खूप देऊ नका म्हणजे आम्ही ना हयसर ना गेल्या वर्षी ना दरवर्षी आम्ही म्हणजे काय बोलते यार मी गेल्या वर्षी आम्ही संध्याकाळच्या हयसर खेळा खेळायचो नंतर मग एक दिवस आम्ही ठरवला की पतंग उडवायचा पतंग उडवण्यासाठी आम्ही आता त्याने एका टेकमध्येच उडायला पतंग आम्ही एवढा हे करत होतो ना पतंग उडवण्यासाठी हडसून तडसून हडे धावत होतो
दाखवायचं अजून एक जागा दाखवायते. गेल्या वर्षी आम्ही काय केलं एवढी मोठी घळण आहे वरची विचार. हा अक्षरशः नाईलाज तेव्हा पोराने ह्याच्यावरतीच चढान एकान तिथं वरती पतंग घेऊन राहिलो आणि याकडून आम्ही खेचत होतो तरी पण आमचा पतंग उडला नव्हता गेल्या वर्षी. दोन्ही रेळा आमची संपलेली आहेत बांधलेली होती तेवढी आणि पतंग खूप उंच गेलेला. आता आम्ही बांधून ठेवतो काही जाता नाही म्हणून. पुन्हा उद्या येईल तर उडवू शकणार रे. तो काय गायब होतो गेलो तर गेलो आता काही फायदा नाही होतो. आणि आता आम्ही तिकडे एक माणूस आमचं आंबे पाडता काही जाऊया. टॅलेंट दाखवता ना आणि लोकांचे आंबे चोरता. ही गुली तो पिको आंबा तो खाली पडलो. हा पिको आंबा तो बघ खाली पडलो बघ कलमाची पिक्या. या ठिकाणी कोणीतरी पार्टी केलेला आहे. कचरो बघ एवढं केलेलं सगळं कचरो टाकलेलो आहे सर पूर्ण कचरो. कचरो बघ मेरा कितको केलेलो हा. आंबेचर प्रमोद देसाई गाय खाऊन येले जाता खास करून तेच काकीन गाय घातल्या तरी पण लाज नाही त्याच्याच काय दिलं आंबे. चोर समजला कोण एकच होतो गाय घातल्याने मी आडवो जाऊ रात्री. तर मंडळी आता मी घरात चलो पतंग उडवून झालो थोडंसं दमला धावपळ झाली आमची पळान. तर आता आम्ही रूमवर परत चालला. मस्त मजा येईल पतंग उडवून. चालू हा सगळेजण खेळायला चालू हडे हडे हो भाई. चालू पाणी काढता पाणी काढता दाखवूया. आवडत पाणी बघूया. हे बघा काकी पाणी काढतो बघूया बावडीत पाणी बघूया किती आता. असा दगडी आहे बावडी जुनी आहे वरती बघता चिरे लावलेले कायम असतं ना. आम्ही असेच फिराक गेलेलो आहे सर. हे कोणाची कोंबडी तुमची कोंबडी बघा किती गावठी कोंबडी. चला मी जातो चल गाडी थांबवून बघूसाठी गेलेलं. जाता आता आमका काहीतरी हिरव्या हिरव्या दिसला. हां काकी इथली सावंतवाडीतली चराट्यातली ते बघा वांग्याने केलेली आहे. सगळीकडे वांगी आहेत ते मध्ये हाली भात वगैरे त्यांनी कापले आणि तिकडे होतं तेवढं नातनं पण केलेलं बघा. आंबे पण धरले ते कोण तुमचे आंबे. चला आम्ही जातो आम्ही असे दिलेलो बघू. तर मंडळी आता आमचा झाला आता पतंग उडवून पण झाला थोडा हडे फिरला पण. आता आम्ही रूमवर जातो 6:30 झाले बरंच काळ झालं. तर मंडळी तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ टाकले कारण कॅमेऱ्याचं थोडा काम आहे. कॅमेरा हो तसं वर्क होत नाही सर्व्हिसला येलेलो पूर्ण त्याच्यामुळे जास्त आता यूज करत नाही कॅमेरा. तर चला आता आम्ही जातो रूमवर. तर मंडळी भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवर आपल्या कोकणातले बरेच व्हिडिओ बुक भेटतात जास्त कोकणातलेच असते. सो चला आता आम्ही जातो बाय बाय.